Dear students, I welcome you to this BA Third Year English optional lecture. And this is the lecture of paper number 9, the title of which is 20th Century Literature in English. So, presently we are dealing with the play Pygmalion, and we were now discussing the second act of the play, and we were on page number 38, the page which is visible. So, Higgins' dialogue that is seen with professional exquisiteness. So this dialogue we completed, and after that we had paused. Okay. मी माझ्या परीनं म्हणजे भरपूर प्रयत्न करतोय तुम्हाला नाटक समजून सांगण्याचा. नाटकातून आनंद सुद्धा तुम्हाला मिळाला पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे. तुम्ही स्वतःला आनंद द्यायचं का काय करायचं तुम्ही स्वतःला ठरवावं. कारण माझ्या लक्षात असं आलेलं आहे, तुमच्यापैकी कुणीही, मला अपवाद असतील तर कोणी माहिती नाही, तुमच्यापैकी कुणीही स्वतःसोबत नाटकाचं हे प्रिंटेड टेक्स्ट समोर घेतलं नाही. मी गॅरंटीनं सांगतो. ओके. नाही, माझ्याशी म्हणजे माझ्या कर्तव्याशी मी प्रामाणिक आहे. ओके. म्हणजे मी नाटक म्हणजे समराईज वगैरे करणारा माणूस नाहीये. बाकी कोणी करतोय का हे ह्याच्याशी मला म्हणजे काही देणं घेणं नाहीये. म्हणजे उगी नाटकाची म्हणजे का स्टोरी सांगून द्यायची ना, म्हणजे काय कथानक सांगून द्यायचं, संपवायचं नाटक. मी तसं करत नाही. आय रीड द प्ले लाईन बाय लाईन. ओके. त्यामुळे माझा जो प्रयत्न आहे, या प्रयत्नांना म्हणजे तुमची साथ हवी आहे. तुमचा म्हणजे अल्टिमेटली यू विल बी बेनिफिटेड. ओके. So it is not me who is going to be benefited. It is you who will be benefited. त्यामुळे टेक्स्ट आणायचं का उगी म्हणजे टाइमपास करायचा म्हणजे मोबाईल वगैरे समोर घेऊन, इट इज अप टू यू. ओके. त्यामुळे माझ्या म्हणजे कर्तव्याशी मी म्हणजे काय 100% प्रामाणिक राहून माझं काम करण्याचा मी प्रयत्न करतोय, करत राहणार आहे, तुम्ही कसंही वागला तरी. ओके. मी माझं काम चोखपणे करत असतो. पेज नंबर 38. So Mrs. Pierce is there along with Professor Higgins, and even we have Colonel Pickering, and that discussion is going on among Eliza and all these three people. So Eliza has come to Professor Higgins because she is willing to get a training in phonetics from Professor Higgins, because she is planning to get a job in a flower shop. Instead of selling those flowers outside on the street, रस्त्यावर म्हणजे फिरून वगैरे फुलं विकण्यापेक्षा तिला फुलाच्या दुकानामध्ये काम हवंय, नोकरी हवी आहे. त्यामुळं म्हणजे ती या ठिकाणी आली आहे. तिला नोकरी पाहिजे, त्यासाठी तिला चांगली इंग्लिश शिकण्याची इच्छा आहे. ओके. तर एकंदरीत या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे हे संभाषण चाललेलं आहे, आणि द वे प्रोफेसर हिगिन्स shows his indecent behavior, so we have understood it. Even the way this girl is straightforward, the way sometimes she doesn't have proper etiquette, so it is also clear that we have already discussed. Okay. So that after that dialogue, Lisa, reassured, steals back to her chair. So after that proper words from Higgins, so this girl is reassured. It means that she is comfortable. Mrs. Pierce to Pickering, well, do you ever hear anything like that, sir? So whatever Higgins said in the above dialogue, which we discussed yesterday. So have you ever heard about such matters in the past? असं तुम्ही कधी काय ऐकलंय का? पिकरिंगला प्रश्न विचारते ती म्हातारी मिसेस पियर्स. Pickering, laughing heartily, never, Mrs. Pierce, never, I have heard such a language from him. Higgins patiently, what is the matter? Mrs. Pierce, well, the matter is, sir,
that you can't take a girl up like that as if you were picking up a pebble on the beach. Pebble, गोटा, दगडाचा गोटा, दगड छोटासा. The way you pick up a pebble from a beach, the same way you are not going to do something like that with that girl. The way you are handling that girl, that way is completely unfair. ज्या पद्धतीनं तुम्ही हँडल करताय ना, ते चुकतंय, निश्चितपणे चुकतंय ते. अशा पद्धतीनं म्हणजे काय हँडल करू नये माणसानं. म्हणजे ॲज इफ शी इज अन ऑब्जेक्ट. मी म्हटलं ना, श्रीमंत म्हणजे लोक, म्हणजे बरेचसे श्रीमंत लोक जे कामगार म्हणजे वगैरे लोक असतात किंवा गरीब वगैरे लोक असतात, त्यांना अशा प्रकारची ट्रीटमेंट देतात की ॲज इफ दे आर मिअर डर्ट. म्हणजे जणू ते म्हणजे काय अशी एखादी वस्तू आहेत घाणेरडी, अशा पद्धतीनं म्हणजे हँडलिंग असते या वरच्या वर्गाचं. हे असं होता कामा नये. व्हाय नॉट बट यू डोंट नो एनिथिंग अबाउट हर. आणखी दुसरा मुद्दा अशा प्रकारचा आहे की तिच्याविषयी आणखी काही माहिती नसताना तू असं कसं काय म्हणू शकतोस की मी आता हिला शिकवणार आहे. ओके, सो व्हॉट डिटेल्स डू यू हॅव अबाउट द गर्ल? So do you know properly everything about the background of that girl? Why not? Why not? But you don't know anything about her. What about her parents? She may be married. तिचे आई वडील कुठं असतील, तिचं लग्न झालंय का काय झालेलं आहे, म्हणजे काय लिझा गान इन द सेन्स. So this is an expression of dislike. This is an expression of negation sometimes. नकारात्मक कधी एखादं सजेशन किंवा एखादं इंडिकेशन द्यायचं असेल तर हे गान असं वापरलं जातं. There, as the girl very properly says गान, married indeed. ह्याला वेगळा अर्थ वाटायला लागला, कदाचित लग्न झालं असेल हिचं. Don't you know that a woman of that class looks a worn out drudge of 50 a year after she is married? ड्रज म्हणजे काबाड कष्ट. ड्रज म्हणजे काबाड कष्ट करणे या अर्थानं. म्हणजे या म्हणजे वर्गामधल्या म्हणजे महिला म्हणजे किंवा मुली म्हणजे 50 वर्षाचे दिसायला लागतात म्हणजे भरपूर काम केल्यामुळं. ओके, वुड मॅरी मी? ओके, माझं लग्न झालंय का माझ्यासोबत कोण लग्न करणार आहे? शी इज आस्किंग दिस क्वेश्चन. म्हणजे शी इज नॉट एबल टू अंडरस्टँड द काइंड ऑफ कन्व्हर्सेशन दॅट इज गोइंग ऑन बिटवीन दॅम. ओके, so this is the matter. Suddenly resorting to the most thrillingly beautiful low tones in his best elocutionary style, by George, Eliza, the streets will be strewn with the bodies of men shooting themselves for your sake before I have done with you. खरं तर तुझ्यावर म्हणजे जीव वळून लोक टाकतील बरं, निश्चितपणे वळून टाकतील तुझ्यावरून जीव, की मी तुला ट्रेन करण्याच्या अगोदरच असं काय होऊ शकतं. Mrs. P.S. Nonsense, sir. You mustn't talk like that to her. कशासाठी मूर्खपणाने बोलावं माणसानं? No. You shouldn't. Okay, असं बोलू नये. म्हणजे मूर्खासारखं म्हणजे काय वायफळ बडबड करताय तुम्ही? तुम्ही म्हणाल की स्वतःच्या मालकाला मिसेस पियर्स असं कसं काय बोलू शकते? कदाचित म्हणजे मिसेस पियर्स ही हिगिन्सच्या आईच्या वयाची आहे. So therefore she deserves that right. She has that right to even scold हिगिन्स. ओके, त्यामुळे हिगिन्सला सुद्धा काही वाईट वाटत नसतं. लिझा रायझिंग अँड स्क्वेअरिंग हर सेल्फ डिटर्मिनेटली, आय एम गोईंग अवे, ही इज ऑफ हिज चंप. ओके, सो चंप मीन्स सॉफ्ट टार्गेट. ओके, खरं तर मी सॉफ्ट टार्गेट वाटते ना, म्हणजे द वे ही इज टॉकिंग टू मी, द वे ही ट्रायज टू हँडल मी, सो दॅट वे इज कम्प्लिटली अनफेअर. It is completely unfair way, and in this way I am leaving. I am not interested anymore in the coaching. He is off his chum. He is. I don't want to want no Bami is teaching me. Bami means a madman. कुठला वेडपट माणूस मला म्हणजे शिकवलेलं चालणार नाही, कारण हा वेडगळ माणसासारखा वागतोय. हे खूप शॉकिंग आहे तिचं बोलणं. Higgins, wounded in his tenderest point by her insensibility to his elocution. Oh, indeed, I am mad. Am I? हो ना, मी वेड आहे ना. Very well, Mrs. Pierce, you needn't order the new clothes for her. Throw her out. Okay, नाही, नवीन कपडे मागवण्याची गरज नाही. ओके,
So I was asking you to bring new clothes, but they are not at all required. Just throw this girl out. हिला फेकून द्या घराच्या बाहेर. Okay. No, you got no right to touch me. बिलकुल नाही. मला स्पर्श करण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे. सो विम्पर म्हणजे कणण्या किंवा वेदनेनं विव्हळणे. यू सी नाव व्हॉट कम्स ऑफ बिईंग सॉसी. तिला म्हणते की म्हणजे उद्धटपणे बोलल्याचा काय परिणाम होऊ शकतो, म्हणजे याचा तुला अंदाज आला असेल. तू म्हटलीस ना हा गडपट माणूस आहे, उद्धटपणे बोलू नये माणसानं. ओके. बिईंग सॉसी इंडिकेटिंग द डोअर दिस वे प्लीज. हां चला, या मार्गाने बाहेर चला. ऑलमोस्ट इन टीयर्स. I don't want no clothes. I wouldn't have taken them. She throws away the handkerchief. I can buy my own clothes. मी स्वतःचे कपडे स्वतः विकत घेईन, म्हणजे मला कुणाचे कपडे नको, काही नको आहे. Higgins deftly retrieving the handkerchief and intercepting her on her reluctant way to the door. You are an ungrateful wicked girl. Ungrateful कृतज्ञ. Grateful कृतज्ञ. Okay, so this is the meaning. Okay. You are an ungrateful wicked girl. Wicked kapti girl. This is my return for offering to take you out of the gutter and dress you beautifully and make a lady of you. खरं तर गटारातून बाहेर काढून तुला एक सभ्य अशा प्रकारची स्त्री बनवण्याचा माझा मानस आहे, पण तू कसं वागतेस पहा. ओके. मिसेस पी स्टॉप मिस्टर हिगिन्स. आय वोंट अलाव इट. बिलकुल नाही, माझी असं बोलण्याला बिलकुल परवानगी असणार नाही, चुकीचं आहे. इट इज यू दॅट आर विकेड. ती कपटी नाही आहे, तू कपटी आहेस. गो होम टू युअर पेरेंट्स गर्ल अँड टेल देम टू टेक बेटर केअर ऑफ यू. जा आणि काळजी घ्यायला सांगा. कुणाला? तुझ्या आईवडिलांनाच तुझी काळजी घ्यायला सांग. काही गरज नाही म्हणजे ट्रेनिंग वगैरे घेण्याची अशा माणसाकडून. I ain't got no parents. I don't have any parents. They told me I was big enough to earn my own living and turn me out. खरं तर स्वतः कमवू शकशील, म्हणजे स्वतःच्या पायावर तू उभं राहू शकशील असं माझ्या वडिलांनी मला म्हटलं. आणि म्हणजे काय, आय वॉज टॉस्ड आउट ऑफ माय होम. मला घराच्या बाहेर काढण्यात आलं. ओके. सो थिंक अबाउट द वर्किंग क्लास families. What happens in the life of people, just try to imagine. I ain't got no parents. Ain't are that even haven't. They told me I was big enough to earn my own living and turn me out. Mrs. Pierce, where is your mother? Okay. So, where is your mother? So, this is a question from Mrs. Pierce. Now, page number 40. This one. I ain't got no mother. I don't have mother. Okay. Her that turned me out was my 6th stepmother. हे खूप महत्वाचं आहे. ज्या महिलेनं मला घराच्या बाहेर काढलं ती महिला म्हणजे माझ्या बापाची 6वी बायको. 6th stepmother. 7वी. एक सख्खी आणि 6 म्हणजे स्टेपमदर म्हटल्यानंतर तिच्या बापाची किती लग्न झालेली असावेत? 7 म्हणजे 6वी माझी सावत्राई. ती स्टेपमदर सावत्राई. But I done without them and I am a good girl. I am doing very very well without the help of my parents. मी चांगली मुलगी आहे, सभ्य आहे. माझ्या आईवडिलां वाचून माझं काही अडत नाही, त्यामुळे मी एकटीच म्हणजे काय समर्थ आहे सगळं करण्यासाठी. Higgins, very well. Then what on earth is all this fuss about? Fuss, तक्रार म्हणा, गोंधळ म्हणा, कशासाठी गोंधळ करते ह्या सगळ्याबद्दल? The girl doesn't belong to anybody, is no use to anybody but me. हो, म्हणजे ही मुलगी कुणाचीच नसेल तर म्हणजे काय, म्हणजे ही मुलगी माझ्या कामाची आहे अर्थानं. He goes to Mrs. Pierce and begins coax, लाड वागणे, म्हणजे काय खुशमस्करी करणे. You can adopt her, Mrs. Pierce. I'm sure a daughter would be a great amusement to you. Mrs. Pierce, तुम्ही एक काम का करत नाही, तुम्ही हिला दत्तक घेऊन टाका दत्तक. Okay. Now don't make any more fuss. Take her downstairs and तिला खाली घेऊन जा आणि हाकलून द्या जणू. Mrs. Pierce, but what has to become of her?
इज शी टू बी पेड एनिथिंग डू बी सेन्सिबल सर. म्हणजे नेमकं कसं म्हणजे त्याला पाठवायचं आहे का ठेवून घ्यायचं आहे का त्याला ट्रेनिंग द्यायचं आहे नेमकं कसं म्हणजे आय डोंट नो. ओ पे हर व्हॉट एव्हर इज नेसेसरी, पुट इट डाऊन इन द हाऊसकीपिंग बुक. ओके, म्हणजे जो तुम्ही खर्च करताना घरावर त्या पुस्तकामध्ये त्या वहीमध्ये लिहून द्या तुम्ही किती खर्च करता याच्यावर हिला आकलून द्या. व्हॉट ऑन अर्थ विल शी वॉन्ट विथ मनी, काय करणार आहे पैसे घेऊन या अर्थानं. She will have her food and her clothes. She will only drink if you give her money. Okay, so if you give her money, definitely this girl will waste that money on drinking. This is Western culture. तिकडे मुली सुद्धा पितात. Okay, so this is the matter. Lisa turning to him, oh, you are a brute. Brute means cruel person. You are cruel. Oh, you are a brute. It's a lie. Nobody ever saw the sign of liquor on me. कोण पाहिलं म्हणजे मी पिताना? बिलकुल नाही, कधीच मी पित नाही अर्थानं. To Pickering, oh sir, you are a gentleman. Don't let him speak to me like that. She is requesting Pickering to stop Higgins the way he is talking. Okay. So Pickering, in good humored remonstrance म्हणजे विरोध करणे. Does it occur to you, Higgins, that the girl has some feelings? तुला समजते का म्हणजे तिच्याकडे म्हणजे तिच्याकडे काही फिलिंग्स वगैरे आहेत किंवा ती कधी पिलेली वगैरे अशी कधी दिसली का तुला या अर्थानं. लुकिंग क्रिटिकली ॲट हर, ओ नो, आय डोंट थिंक सो, नॉट एनी फिलिंग्स दॅट वी नीड बॉदर अबाउट. त्याला असं म्हणायचं की हिच्याकडे काही फिलिंग्स नाही आहेत. चेरीली हॅव अ व्हेरी I got my feelings same as anybody else. So I am having feelings like you, like Pickering and like Mrs. Pierce. So I do have feelings. Okay. So you see the difficulty to Pickering reflectively. He is saying, you see the difficulty. What difficulty? What difficulty are you talking about? To get her to talk grammar, the mere pronunciation is easy enough. म्हणजे ती कसं बोलते पहा, तिच्या ग्रामरमध्ये किती प्रॉब्लेम आहे याबद्दल तुम्ही पाहताय का. आय डोंट वॉन्ट टू टॉक ग्रामर, आय वॉन्ट टू टॉक लाईक अ लेडी इन अ फ्लावर शॉप. मला ग्रामरशी घेऊन काही करायचं नाही. मला एका उच्चभ्रू वर्गामधल्या म्हणजे महिलेसारखं, लेडी म्हणजे काय, उच्चभ्रू वर्गातल्या म्हणजे महिलेला लेडी म्हणत असतात. ओके, वुमन नाही म्हणत, लेडी म्हणतात. लेडीज अँड जेंटलमॅन तुम्ही पाहिलं असेल, कुठं ऐकलं असेल. ओके, आय वॉन्ट टू बी लेडी, आय वॉन्ट टू वर्क इन अ फ्लावर शॉप, I don't want to talk grammar. I want to talk like a lady in a flower shop. Mrs. Pierce, will you please keep to the point? Mr. Higgins, थोडं हे समजून घेता बघा काय व्हायला लागलेलं आहे. Mrs. Pierce is saying, you will please keep to the point, Mr. Higgins. पहा 41 पेज नंबर. I want to know on what terms the girl is to be here. Is she to have any wages? तिला काही पगार देणार आहात का, किंवा मजुरी वगैरे देणार आहात का, काय किंवा पैसे देणार आहात, घरी काही काम करणार आहेत का, हिला काय वाटायला लागलं होते. And what is to become of her when you are finished your teaching? So when you have finished your teaching, so exactly what is your plan? नेमकं तुम्ही काय प्लॅन केलेलं आहे शिकून झाल्यानंतर, तुमचं कोचिंग झाल्यानंतर ती नेमकं काय करणार आहे. यू मस्ट लुक अहेड अ लिटल, थोडं तिच्या भविष्याचा विचार करा, नेमकं काय होणार आहे. विथ दिस, सो I would like to stop here today a little earlier. So thank you very much.